भाजपा शिवसेना रिपाई युति कार्यकर्ता और बूथ सम्मेलन का आयोजन किया गया। भाजपा शिवसेना रिपाई युति कार्यकर्ता और बूथ सम्मेलन का आयोजन यशोगंगा लॉन निर्माण नगर टुकुम चंद्रपुर में किया गया। कार्यक्रम में भाजपा शिवसेना रिपाई युति के उम्मीदवार हंसराज अहिर, राज्य के वित्त नियोजन वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक नाना श्यामकुले, पूर्व मंत्री संजय देवतले, महापौर अंजलि घोटेकर, उप महापौर अनिल फुलझेले, शहर अध्यक्ष मनोज पाल, पूर्व संपर्क प्रमुख शिवसेना रमेश देशमुख, शिवसेना नेता जयदीप रोड़े, महिला संगठिका कुसुम उदाट आदि मान्यवरों की इस समय उपस्थिति रही। इस सम्मेलन दौरान मान्यवरों ने उपस्थितों को अपने विचारों से संबोधित किया। तर त्यावेळेस आमच्या पंतप्रधानांनी पांढरकवड्याच्या सभेमध्ये जाहीर केलेलं होतं की तुम्ही हा अतिरेक थांबवा आणि सैन्याला पूर्ण आदेश दिले की तुम्हाला वाटेल ती कारवाई जर कोणी आपल्यावर हल्ला करत असेल तर करण्याची मुभा आणि म्हणून पाकिस्तानमध्ये जाऊन 80 किलोमीटर आतमध्ये जाऊन तो आकडा माहित नाही पण जवळपास 350 लोक जे अतिरेकी होते त्यांचे त्या ठिकाणी अड्डे होते ते नष्ट करण्याचं काम आपल्या जवानांनी केलं। त्या सूरवीर जवानाचं आपण सर्व मिळून जोपर्यंत या देशाची सीमा सुरक्षित राहू शकत नाही राहणार नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही। आणि तुम्ही बघितलं 350 लोक अतिरेकी मारल्यानंतर जेव्हा जग पातळीवर विचार झाला तर कोणीही पाकिस्तानच्या बाजूने उभं झालं नाही। सगळ्यांनी भारताच्या कारवाईचं समर्थन केलं। ही एक मोठी उपलब्धी आहे की आपण जगामध्ये भारताचं अस्तित्व कशा प्रकारे निर्माण केलेलं आहे की हा भारत सोने की चिडिया असणारा भारत, ज्याला त्या पारतंत्र्याच्या काळखंडामध्ये लुटून नेण्याचं काम केलं। बंधूंनो, अनेक विकासाची काम, परंतु तुम्हाला माहित आहे हा देश ज्या गतीने प्रगती करत आहे ते प्रगती खुंटवण्याचं काम काही असामाजिक तत्व करत आहेत आणि त्याला राजकीय पक्ष साथ देत आहेत। तुम्हा सर्वांना कल्पना आहे की जे केंद्राने काम केलं, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे की आज मी नॉमिनेशन केलं। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, आठवले गटाचा आम्ही उमेदवार म्हणून की ज्या युतीला आदरणीय आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले अटल बिहारी वाजपेयी, आम्ही सगळ्यांनी श्रद्धा असलेले श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये युती जी स्थापन केली होती ती युती आपण आज बरकरार ठेवून पुन्हा लोकसभेला समोर जात आहोत। हा विजय झाला पाहिजे। मी उमेदवार म्हणूनच नाही, या देशाकरता पुन्हा भारतीय जनता पार्टी एनडीए विजयी झाली पाहिजे ही या देशाची आज गरज आहे। म्हणून लहान लहान लेकरापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकच नारा देशामध्ये गुंजतो आहे, तो फिर से एक बार मोदी सरकार हा जो नारा आहे फार प्रसिद्ध झालेला आहे। त्याचं कारण तसंच आहे की या देशामध्ये इतका खंबीर नेतृत्व, जागरूक नेतृत्व की ज्याने देशाची किंमत जगामध्ये वाढवली, उंची वाढवली, देशाचा परिचय दिला की आम्ही गरीब नाही, आम्ही लाचार नाही, आम्ही भेकळ नाही, आम्ही संपन्न आहोत आणि मुकाबला करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। दर्जा बरोबरीचा घेऊन प्रधानमंत्री जगामध्ये फिरतात, म्हणून या देशामध्ये असा प्रधानमंत्री पाहिजेच आहे। आणि त्याकरता होणारी लोकसभा निवडणूक ज्यामध्ये मी पुन्हा उमेदवार आहे, आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी लोकसभेत 4दा जिंकलो आहे। पुन्हा मला पक्षाने विश्वास दिला, उमेदवारी दिली, मी उभा झालो, पुन्हा तुमची जिम्मेदारी वाढली, माझी अधिक जिम्मेदारी वाढली
की मी घरोघरी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन मतं मागितले पाहिजे, लोकांना विनंती केली पाहिजे की पुन्हा आमच्या पक्षाला विजयी करा, मला मतदान करा. हे सगळं करताना मी कामं सांगू, विकास सांगू. या ठिकाणी विकास सांगणार नाही. मला ज्या ठिकाणी समय वेळ कमी आहे, कारण सुधीरजींना पण बोलायचं आहे, त्यातही तुम्हाला ऐकायचं उत्सुकता असते. मी एवढं सांगेन की या देशामध्ये मी अनेकदा खासदार असताना बघितले, अनेक सरकार बघितली, अनेक प्रधानमंत्री बघितले. इतका करारी आणि बिनधास्तपणे काम करणारा, विचलित न होता कोणाच्या आरोपांना उत्तर देणं फार गरज वाटत नाही, अशापैकी सगळी कामं देशाकरता करणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या देशावर. या विभागाचा हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संमेलन आहे. ज्या संमेलनात आपण फक्त मतदार म्हणून नव्हे तर उमेदवाराचे प्रचारक म्हणून कार्य करणार आहात आणि त्याची चर्चा आणि चिंतन करायला आपण इथं आलो आहे. साधारणतः भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RPI असेल किंवा महादेव जानकराचा पक्ष असेल, या पक्षांनी सत्तेसाठी कधी काम केलं नाही. या पक्षाचं लक्ष नेहमीच सामान्य माणसाचा विकास, त्याची उन्नती हेच राहिलं आहे. 11 तारखेला जी निवडणूक आहे, यामध्ये मोदीजी प्रधानमंत्री होईल की नाही, हंसराज अहिर साहेब निवडून येईल की नाही, हे मुद्दे तुमच्या माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. महत्त्वाचा हा मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टी जिंकेल अथवा न जिंकेल, पण भारत माता जिंकेल की नाही, हा मात्र तुमच्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे. ही निवडणूक अनेक निवडणुकीपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. खरं तर पहिली निवडणूक सुरू झाली सार्वत्रिक ही 25 ऑक्टोबर 1951ला. पहिलं मतदान हिमाचल प्रदेशमध्ये झालं आणि ती निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फरवरी 1952 पर्यंत चालली. मी सहज त्या निवडणुकीचे मुद्दे बघत होतो. त्या निवडणुकीचे जे मुद्दे होते, जेव्हा पंडित नेहरू जे मुद्दे मांडायचे की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या मूलभूत गरजा या लोकांच्या पूर्ण करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, आज त्यांचा नातू पंतू तेच मुद्दे मांडतोय. हेच काँग्रेसचं मोठं अपयश आहे. तेच मुद्दे मांडताय आणि इतक्या वर्षामध्ये या देशाचं दुर्दैव की जगातल्या 193 देशात आमची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाची आणि पुढच्या 15 वर्षात आपण सर्व जो काही पराक्रम सुरू आहे, 15 वर्षानंतर आपल्या देशाची लोकसंख्या क्रमांक 1 ची होणार आहे. म्हणजे लोकसंख्येत आपला देश नंबर 1 मध्ये, पण प्रगतीमध्ये इतके वर्ष ज्यांना सत्तेची संधी होती, ज्यांची सत्ता राष्ट्रपतीपासून पंचायत समितीच्या सभापतीपर्यंत होती, त्यांनी या देशाचा विकास करू शकले नाही.